शेअर मार्केटमध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. शेअर मार्केटमध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आहे शेअर मार्केटमध्ये जे आपण इंडेक्स म्हणतो, निफ्टी इंडेक्स आहे, त्याने आत्तापर्यंतचा लाईफ टाईम हाय 23/2/2024 म्हणजेच आज केलेला आहे. जो आपल्याला दिसतोय 22,297 हा हाय निफ्टीने केला. हा हाय आतापर्यंतच्या निफ्टीच्या परफॉर्मन्समध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स असणाऱ्या टॉपचा हाय आहे. या परिस्थितीमध्ये खूप साऱ्या लोकांनी निफ्टीमधनं शेअर्स बाय केलेत. त्या बाय केलेल्या शेअर्समध्ये खूप सारे पैसे पण कमवलेत. आणि आपण लास्टच्या सेशनमध्ये बघितलं की आपण जी ही वीकली सिरीज चालू केली होती तिला कुठेतरी खंड पडला होता. त्या सिरीजला मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट वीकपासनं मी सुरुवात करणारच आहे. आणि आजचा पुन्हा त्या सिरीजला स्टार्ट करण्यासाठी मी आज तसेच दोन महत्त्वाचे शेअर्स घेऊन आलेलो आहे की ज्या शेअर्समधनं तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रेड करता येईल. तर मित्रो, या सिरीजमध्ये मी काही चार्ट्स अभ्यास करतोय. त्या चार्ट्सचा अभ्यास आपण वीकली किंवा डेली चार्टमध्ये करतो आणि त्याच्यावरून भविष्यात या मार्केटमध्ये काय पॅटर्न्स तयार झालेले त्या पॅटर्न्सवरून भविष्यात या प्राइसमध्ये काय मोमेंट येऊ शकते याचं अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. पण मित्र हो, हा अंदाज लावत्या वेळेस मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं सजेशन देत नाही. जसं मी नेहमीच सांगतो, हा फक्त तुम्हाला अभ्यास करण्याची एक मेथड समजण्यासाठी आणि तुम्हाला जी मेथड ज्या पद्धतीनं प्रोफेशनल लोक स्टडी करतात त्या स्टडीज तुम्हाला करण्यासाठी मी हा सिरीज चालवतोय, ना की कोणालाही ॲडवाईस करण्यासाठी, कोणालाही प्रॉफिट कमवून देण्यासाठी. मित्र हो, या शेअर्सवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अशाच प्रकारे जर असेच पॅटर्न जर दुसऱ्या शेअर्समध्ये दिसले तर तुम्हाला तिथेही बाय करायचं आहे. तर मित्र हो, चला सुरू करूयात आजपासनं ही सिरीज, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन स्टॉक पाहिजेत. तर पहिला स्टॉक आहे ACC. ACC चार्ट आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. ACCच्या चार्टला अभ्यास करता वेळेस मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला वीकली चार्ट दिसणार आहे. हा कुठला चार्ट आहे? वीकली चार्ट आहे. आणि वीकली चार्टवरचा परफॉर्मन्स बघूनच आपल्याला, वीकली चार्टला बघूनच आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. तर सिंपल आहे, हा वीकली चार्ट आपल्याला कशा प्रकारे बघता येऊ शकतो. तर कधी चार्ट अभ्यास करता वेळेस मित्रो, सगळ्यात पहिली गोष्ट असते की चार्ट तुम्हाला जास्तीत जास्त चार्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे अशा टाईपमध्ये कुठेतरी ॲडजस्ट करायचा असतो. केला कुठलाही चार्ट अभ्यास कराल त्याच्यानंतर अप्पर साईडचे हाईज आणि लोअर साईडचे हाईज तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त दिसतील तेवढे चांगले. पण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी, तर आपल्याला काय दिसतंय की या शेअर्समध्ये मला 2003 पासनं मोठी स्क्रीन असल्यामुळे 2003 पासनं तर 2025 मध्ये डेटा दिसतो. समजा जर माझी स्क्रीन जरी छोटी असती तर मला एवढा तर डेटा दिसलाच असता ना. तर म्हणजे 2-3 वर्षाचा जरी डेटा आपण स्विंग ट्रेडिंगसाठी जर दिसत असेल किंवा एखाद्या 2 वर्षाचा जरी डेटा आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल तर तो बेस्ट पैकी तुम्हाला त्या शेअर्सला ॲनालिसिस करण्यासाठी बेटर असू शकतो. तर मग माझ्यासमोर हा ACCचा चार्ट आहे, ज्याचे मी 2 वर्षाच्या जवळपासचे हाईज लोज माझ्या समोर आहेत. आता मला इथे दिसत आहे की हा जो पॉइंट आहे हा 19 सप्टेंबरला क्रिएट झालेला आहे. हा पॉइंट जिथे माझा हात आहे तो पॉइंट तो 2022 सप्टेंबरला क्रिएट झाला. त्यानंतर मार्केटमध्ये नॉन स्टॉप डाऊन ट्रेंड होता. त्यानंतर काही वेळ मार्केटने आपल्याला कॉन्सोलिडेट म्हणजे एक रेंजमध्ये साईडला एका जाग्यावरती थांबलेले दिसत आहे. हा चार्ट तुम्हाला विकलीमध्ये आहे. मग नंतर त्या पोर्शनला ब्रेक केलं आणि नंतर प्राइस वरती आली. ठीक आहे, हे बघत्या वेळेस आपल्याला एक गोष्ट कळते की आता जी शेअर्सची प्राइस आलेली आहे लास्ट वीकमध्ये, तर शेअर्सच्या प्राइसनं जो हाय क्रिएट केला होता लास्ट वीकचा 2744 हा लास्टच्या वीकचा हाय आपल्याला इथे दिसतोय.
त्याच्यानंतर प्राइसने या वीकमध्ये थोडंसं जाग्यावरती डाऊन साईडला प्राइस दिली. मग हा स्टॉक 2022चा हाय ब्रेक करू शकतो. त्याच्यानंतर अगोदर पण 2 ते 3 पॉईंट वेस तिथपर्यंत प्राइस येऊन प्राइसने हडल घेतलं, म्हणजे रेजिस्टन्स घेतला आणि प्राइस रिव्हर्सल आली आपल्याला पाठीमागे पण दिसतंय. 1 2 3 आणि आता पुन्हा त्या पॉईंटला आलेले. पण आता जर बघितलं तर मला एक गोष्ट दिसते इथे की हा जो पॉइंट आहे याच्या अगोदर या लेवलच्या 2671 किती प्राइस दिसते इकडे प्राइस 2671 रुपीजच्या वरती आतापर्यंत कधीही प्राइसने क्लोज दिलं नव्हतं. याच्या अगोदर खरं तर लास्टची क्लोजिंग या अगोदरची होती ही, इकडची जर म्हणाल तर ही क्लोजिंग होती. या अगोदरची लास्ट क्लोजिंग होतं 2616 2616 2616चं क्लोजिंग होतं. त्याच्यावरतीच क्लोजिंग आली नव्हती. यावेळेस या चार्टने ACCच्या चार्टने फर्स्ट टाइम या लेवलला ब्रेक केलेलं आपल्याला दिसतंय. मग या लेवलला ब्रेक केलेलं आहे फर्स्ट टाइम आणि या वीकमध्ये त्याने त्या लेवलच्या खाली जाण्यासाठी पण खूप चांगल्या प्रकारे हर्डल घेतलेला आहे. भले रेड कॅन्डल असेल हर्डल घेतलेला आहे. तर पॉसिबिलिटी आहे की या वीकमध्ये येणाऱ्या वीकमध्ये जर या स्टॉकने या हायच्या वरती प्राइस गेली 2786च्या वरती जर प्राइस गेली तर या स्टॉकमध्येही खूप चांगला परफॉर्मन्स येणाऱ्या काही दिवसात 2 महिने 3 महिने 6 महिने वर्षभरापर्यंत दिसू शकतो. जर तुम्हाला या स्टॉकला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हालाही तुमच्या गोष्टी पडताळून पाहिजे आहेत. तुम्हाला जर हे जमत असेल प्रॉपरली वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बाय करू शकता. या स्टॉकमध्ये माझी कुठल्याही प्रकारची मी इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत केलेली नाही आहे, पण मला अशा प्रकारे हा स्टॉक जो दिसतोय तर हा स्टॉक पुढे चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दिसतंय. तर मग मित्र याच्या व्यतिरिक्त या स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही गोष्टी असतील तर ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हा बघितला आपण ACCचा पूर्णपणे आपण स्विंग ट्रेडिंगसाठी केलेला अभ्यास. त्याच्यामध्ये तुम्ही 10 दिवसापासून तर हा स्टॉक 6 महिने वर्षभरासाठी देखील यूज करू शकता, कारण की त्याने 2022चा हाय पण ब्रेक करते ACC. तर त्यानंतरचा जो स्टॉक आहे तो कुठला आहे मित्र? तर नेक्स्ट स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय बघा, बायोकॉन. बायोकॉन स्टॉकमध्ये पुन्हा सेम, ज्यावेळेस तुम्हाला कुठलाही स्टॉक अभ्यास करायचा असेल तर होता होईल तेवढा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर हाय आणि लोज दिसले पाहिजे. आता मला मेन पॉईंट दिसतो इथे. मी याला अभ्यास करता वेळेस मी जर मेजर ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर मला अशा टाईपमध्ये कुठेतरी ट्रेंड लाईन दिसत आहे. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन अशा प्रकारे दिसते आणि ज्यावेळेस मी ही ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय तर मला इथे एक पोर्शन दिसतोय की या पोर्शनमध्ये हे बघा, या पोर्शन पासून या पोर्शन मध्ये तुम्हाला जास्त व्हॉल्यूम दिसत नाहीये. दिसतोय का? नाही. पण इकडनं इथे इमारती वाढलेल्या दिसतायत बरोबर. जर या व्हॉल्यूम वाढलेला दिसतोय तर हा स्टॉक तुम्हाला बायोकॉनचा पण बाय करण्यासाठी चालू शकतो, जर तुम्हाला त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स भेटू शकतो. मित्र तुम्हाला तुमची स्टडी करायची आहे हे पुन्हा एकदा इथे पण सांगणं मी गरजेचं समजतो. मी कुठल्याही प्रकारची ॲडवाईस करत नाही. आता हा बायोकॉनचा स्टॉक सिंपल आपण एकतर व्हॉल्यूमच्या लेवलवरती आणि प्राइसच्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटच्या लेवलवरती बघितला. मित्र इथे आपल्याला कुठलं पॅटर्न दिसतंय का हो? प्राइसला ज्यावेळेस ब्रेक केलं तर बघा, मी थोडंसं याला स्ट्रेच करतोय जेणेकरून तुम्हाला तो पॅटर्न लक्षात येईल. 2 मिनिट व्हिडिओला पॉज करायचा आहे आणि विचार करायचा की इथे तुम्हाला कुठला पॅटर्न दिसतोय. तो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला प्रॉपरली कमेंट्समध्ये टाकायचं आहे की या पॅटर्न्सचं नाव काय आहे. तर मित्र सगळ्यांनी कमेंटमध्ये टाकलं असेल ते सगळ्यांचं बरोबर आहे की नाही तर बघूयात. माझ्या मते इथे मी जर एक अशा प्रकारे
ट्रेंड लाईन टाकली. दिसतंय सगळ्यांना, कळतंय? जो ब्रेकआउट ज्या पॉइंटला झाला होता त्याच पॉइंटला ब्रेकआउट झालेला आहे आणि इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय, ज्या पॅटर्नचं नाव काय? हेड अँड शोल्डर. मित्रो, हेड अँड शोल्डरचे काय फीचर्स आहेत आपल्याला नवीन नवीन शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले हेड अँड शोल्डरचा फीचर असतो की तुमचं जे पण शोल्डर असेल फर्स्टवालं, त्याच्या 50% पेक्षा जास्त तुम्हाला एस एल घ्यायचा. पहिला फीचर 50% पेक्षा जास्त एस एल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड फीचर हेड अँड शोल्डरचं काय, तर तुम्हाला तुमचा जो हेड आहे तो तुमचा टार्गेट म्हणून कन्सिडर करायचा आहे. तर मग माझा जेवढा हेड असेल तेवढाच वरती हे एला जर मानलं तर तेवढाच वरती माझा हेड टार्गेट असू शकतो. ठीक आहे, टार्गेटसाठी मला हेड यूज करायचा आहे. पुन्हा जो पाठीमागील शोल्डर आहे तो तुमचा एक छोटासा टार्गेट असू शकतो. म्हणजे हेड तो तुमचा टार्गेट सेकंड असणार आहे आणि लास्ट वाला शोल्डर आहे ते तुमचं टार्गेट फर्स्ट असणार आहे. तर हेड अँड शोल्डर हे तुम्हाला 2 टार्गेट्स प्रोव्हाइड करत आहे. जर चार्टवरती तुम्हाला हेड अँड शोल्डर दिसत असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स भेटू शकतो असं आपल्याला खूप वेळेस दिसते. तुम्हाला याचा अभ्यास वेगवेगळ्या चार्ट्सवरती करायचा आहे, जेणेकरून चार्ट पॅटर्न जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये व्हॉल्यूम सहित जर ब्रेकआउट्स होत असतील तर ते तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचे असणार आहेत. मित्र हो, जर तुम्हाला असे प्रॉपर चार्ट पॅटर्न शोधता येत असतील तर तुमचं ट्रेडिंग पण स्मूथ होणार आहे. थोडीशी मेहनत तर करावीच लागेल. आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल आणि ती पण प्रॉपर वेने करावी लागेल. मित्र, तर तुम्हाला आजचे हे 2 स्टॉक ट्रॅक करायचे आहेत, कशा प्रकारे परफॉर्मन्स करताय ते बघायचं आहे आणि यातनं आपण जे काही शिकलोय त्याचा यूज तुमच्या ट्रेडिंगमध्ये किंवा तुमच्या स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये यूज करायचा आहे आणि तो तुम्ही करणारच आहात हे मला माहिती आहे. तर मित्रो, नेक्स्ट वीकमध्ये मी नक्की भेटणार आहे नवीन 2 स्टॉक घेऊन, असेच जे महत्त्वाचा परफॉर्मन्स देतील आणि या स्टॉकचं पण आपण परफॉर्मन्स बघूयात. तर मित्रो, येतो. धन्यवाद.